काल या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. देशभर आनंदोत्सव साजरा केला गेला आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिल्लीमध्ये येऊन या आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले. मला असं वाटतं की पुढचे 5 वर्ष या देशाची जी अर्थव्यवस्था आहे जी 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आणली आणि 5व्यावरून 3ऱ्यामध्ये आणून हा देश एक प्रगतशील देश करण्याचं स्वप्न भारतीयांनी बघितलेलं आहे आणि मोदीजी ते पूर्ण करतील असा मला स्वतःला विश्वास आहे. पहिलाच निर्णय घेतलेला आहे. चार्ज घेतल्यानंतर मोदींनी किसान सन्मान निधी जो आहे तो रिलीज केलेला आहे. 20,000 कोटीचा किसान सन्मान निधी रिलीज केला आहे आणि याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले 2014ला. तेव्हापासून तर आत्तापर्यंत मागच्या सरकारशी जर तुलना केली तर सर्वात जास्त शेतीसाठी बजेट जर कोणी अलॉट केलं असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. मग ती खतावरची सबसिडी असू द्या, शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून रिलीफ देण्याचे विषय असू द्या किंवा प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली शेतकरी सन्मान निधी असू द्या, वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जो काही निधी दिला गेला, मला असं वाटतं आत्तापर्यंतच्या कालखंडात 75 वर्षाच्या हा मोदीच्या कालखंडात जास्त दिला आहे. आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून काल पहिला निर्णय जर कोणी घेतला असेल तर हा देश कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला पेरणीच्या वेळेस हा जो मोसम आहे हा पेरणीचा मोसम आहे आणि अशा काळात मदत व्हावी या उद्देशाने पहिला निर्णय जर कोणता घेतला असेल आमच्या या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने तर तो शेतकऱ्यासाठी घेतलेला आहे. दानवे साहेब, खरं तर तुमच्या जालना या लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपला धर्म पाळला नाही का अशी चर्चा आहे. कारण की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात. कल्याण काळे यांचा विजयाचा सत्कार जो आहे तो अब्दुल सत्तार हे करताना पाहतात. टोपी आता काढणार असं ते म्हणताय. हे बघा, विजयाचं श्रेय कोणी घ्यायला तयार असतं, पराभवाचं श्रेय साधारणतः कोणी घेत नसतं. पण आमचे काही मित्र आमच्यामुळं पराभव झाला असं जर कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं हा पराभव हा जनतेनं केलेला पराभव आहे आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे. हा जनादेश आहे. पण जनादेशामुळं जर आमचा पराभव झाला असेल आणि त्यात माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा आहे, ते चुकीचं आहे. त्यांच्यामुळं पराभव नाही, जनतेने केलेला हा पराभव आहे आणि आम्ही तो मान्य केला. महायुतीने आपला धर्म पाळला नाही का? मला असं वाटतं तो ज्याचा त्याचा विषय आहे. मी महायुतीला दोष देणार नाही. एखाद्या व्यक्तीनं जर एखादी चूक केली असेल तर त्याचा दोष आम्ही युतीला देणार नाही. त्या वैयक्तिक त्या माणसाला देणं ठीक आहे, पण तो आज तारखेला मी कोणालाही दोष द्यायला तयार नाही. जरांगे पाटील हा इफेक्ट तुम्हाला प्रभावी वाटतो का? मला असं वाटतं की तो विषय आता चर्चेचा नाही आहे. जेव्हा कधी या विषयाची कधी मार्ग निघेल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू. अण्णा, तुमच्या सरकारनं पहिला निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठीचा. तुम्ही सरकारमधील मंत्री आहात. पहिली प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 20,000 कोटी टाकण्याचा निर्णय घेतला. देशातील जनतेला, शेतकऱ्याला जवळपास 9,30,00,000 शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा पद्धतीनं एक मोठी तरतूद आज प्रधानमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी जो पदभार स्वीकारला त्यानंतरचा जो निर्णय झाला त्या माध्यमातून आज इतका मोठा निर्णय होतो आहे. मला असं वाटतं की हा एक चांगला संदेश आहे की शेवटी हे सरकार हे शेतकऱ्यांचा विचार करतं. हा कृषीप्रधान आपला देश आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे या देशाचं सरकार उभं आहे. हाच संदेश याच्यातून जातो. मला असं वाटतं की पहिल्या दिवशी कामाला लागले, पहिल्या दिवशीचा इतका मोठा निर्णय झाला हा निश्चितच या देशातील शेतकऱ्याला आधार देणार आहे.